नमस्कार. आता पाडवा येत आहे आणि पाडव्यासाठी तुम्ही घरीच आता इतकं छान हे श्रीखंड घरच्या घरी तयार करू शकता आणि पाडव्याला तुम्ही हे श्रीखंड पुरी बनवून खाऊ शकता. तर लवकरच रेसिपी चालू करूया. पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा. तर आता दही जे आहे ते रात्रभर इथे कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. ओव्हरनाईट तुम्हाला बांधायचं नसेल तर ॲटलिस्ट 2 तास तरी तुम्ही हे कपड्यामध्ये बांधून ठेवा. आणि त्यानंतर आता इथे मस्त असं चक्का बनवून तयार झालेला आहे. आणि विशेष म्हणजे दही पण घरचं बनवलेलं होतं, त्याचा चक्का इथे बनवलेला आहे. घरचं जर दही नसेल तर बाहेरचं पण तुम्ही दही कोणतंही वापरू शकता. आणि आता हे सगळं इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि आता आपण इथे श्रीखंड बनवायला चालू करूया. आज मी इथे श्रीखंड दाखवते आहे. आता आमरसाचा सीझन चालू आहे, याने तुम्ही आम्रखंड पण बनवू शकता. तर आता सगळं श्रीखंड जेवढं होतं ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. त्याच्या मापाच्या अंदाजाने डबलने थोडीशी जास्त साखर घ्यायची आहे. जर कमी गोड आवडत असेल थोडी कमी साखर घ्या तुम्ही. आणि विलायची त्याच्यात टाकून दिलेली आहे. सोबतच फूड कलर टाकलेला आहे, थोडासा टाकायचा आहे, ऑप्शनल आहे. केशरचं पाणी पण तुम्ही टाकू शकता. सोबतच हे फूड कलर घरच्या घरीच कसे बनवायचे नॅचरल ते पण मी रेसिपी उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये टाकली आहे, ती चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. आता पिठी साखर ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आणि आता आपण श्रीखंड बनवायला चालू करूया. एकदा चक्का बनवल्यानंतर फक्त 5 मिनिटाच्या आत हे श्रीखंड घरच्या घरी तुमचं बनवून तयार होतं. हे खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरचं बिलकुल खाणार नाही, कारण मम्मी जे बनवते ना श्रीखंड त्याला वेगळीच चव असते. तर आता हे श्रीखंड इथे भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि आता त्याला हातानेच इथे फेटणार आहे. जर तुम्हाला याला विस्क करायचं असेल तर ब्लेंडरने तुम्ही विस्क करू शकता, रवीने करू शकता, ऑप्शन तुम्हाला जे आहे ते तुम्ही करू शकता. पण इथे पळीनेच याला असं दाबून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता ही पिठी साखर जी बनवली होती आपण विलायची आणि कलर टाकून ती इथे टाकून द्यायची आहे. आणि त्यानंतर त्याला आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखरेमध्ये कलर मिक्स केल्यानंतर त्याला ऑलरेडी टाकताच कलर सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हँड ब्लेंडरने पण तुम्ही हे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ शकता. आणि एकजीव पूर्ण याला कंबाईन करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं याला एक 5 मिनटं त्याला मुरायला ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये, हे सगळं मिक्स झाल्यानंतर. आणि मी पुढचं मग तुम्हाला याच्यात काय काय तुम्ही ॲडिशन करू शकता ते सांगते. आजचं जे हे श्रीखंड आहे ते केशर, पिस्ता आणि ड्रायफ्रूट्सचं बनवती आहे. यामध्ये तुम्ही केशर पिस्ता करू शकता, इलायची करू शकता. इलायचीसाठी तर पांढराच कलर असतो जर तुम्हाला कलर खायचा नसेल तर. त्यानंतर बदाम पिस्ता करू शकता. वेगवेगळे ऑप्शन तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात जास्त छान म्हणजे आता आंब्याचा सीझन आलेला आहे, तर यापासून तुम्ही आम्रखंड पण बनवू शकता. तर आम्रखंड जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी त्याचीही रेसिपी तुम्हाला दाखवेल. आता याला मिक्सिंग करण्यासाठी थोडंसं दूध इथे आपल्याला टाकावं लागतं. एकदम थोडंसं दूध टाकलेलं आहे, जास्त टाकायचं नाही तर मग त्याचं टेक्स्चर श्रीखंडासारखं राहणार नाही, पातळ होईल ते. आणि दूध टाकल्यानंतर आता त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आता केसरच्या काड्या टाकून द्यायच्या आहे. आता आपण जे दूध टाकलं होतं त्यावेळेला तुम्ही दुधातच हे केशर भिजवून ठेवू शकता आणि ते टाकू शकता, म्हणजे नॅचरल कलर पण त्याला येऊन जाईल, एक्स्ट्रा कलर टाकायची गरज पडणार नाही. तर ते सगळ्या टिप्स वगैरे सगळं मी सांगितलेलं आहे. आणि श्रीखंड असं थंडगार बनवून तयार आहे तुमचं. याला फ्रीजमध्ये तुम्ही थंड करून घ्यायचं आहे, नंतर सर्व करायचं आहे. आता ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यात मिक्स करून थोडे आधी पण टाकू शकता आणि वरतून नंतर मग गार्निशिंगसाठी थोडे तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे मग मध्ये मध्ये खाताना पण ते ड्रायफ्रूट्स आपल्याला लागतात आणि वरतून गार्निश केलेले पण हे खूप छान दिसतं. आणि आता घरच्या घरीच तुम्ही पाडव्याला नक्की ही श्रीखंड पुरीची रेसिपी करून बघा. आणि रेसिपी आत्तापर्यंत आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका. सोबतच शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना रेसिपी समजेल. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्या मिस होणार नाही. तर आता इथे ड्रायफ्रूट्स दाखवायचे राहिले होते म्हणून मी ड्रायफ्रूट्स तुम्हाला इथे दाखवून देते आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स टाकून. आणि नंतर त्याला मग तुम्ही थंड करून चिल एकदम सर्व करू शकता. आणि फ्रीजमध्ये आरामशीर हे 3 ते 4 दिवस तुमचं 3 दिवस तरी टिकतं. एकदम छान फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून द्यायचं आहे. तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. आता ही रेसिपी तुम्ही नक्की पाडवायला करा. तोपर्यंत बाय बाय.